नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या 10 घडामोडी. जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून निकालाचे पहिले कल हाती आले आहे. हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये काट्याची टक्कर असल्याचे सध्याचे चित्र आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पार्टी आणि काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली. हरियाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार की त्या पक्षाचा काँग्रेसकडून पराभव होणार याबद्दल देशभरात विलक्षण उत्सुकता आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकात नेमका कोणाला विजय मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले. राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तपद मागील 1 महिन्यापेक्षा जास्त काळापासून रिक्त आहे. राज्य निवडणूक आयुक्त पदावर असलेल्या UPS मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपला आहे. त्यानंतर सरकारने या पदावर नियुक्ती न केल्याने तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या पदावरील नियुक्तीवरून महायुतीतील 3 पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही आयुक्त पद रिक्त राहिले आहे. देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर MIDC, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन आणि राष्ट्रीय महामार्ग 166 पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असताना सोमवारी या आंदोलनाला बळकटी देणाऱ्या 2 घटना घडल्या. सुधाकर शिंदे समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील खिलारी कुटुंबातील 6 जणांनी काढलेले धनगर जातीचे दाखले राज्य सरकारने रद्दबातल ठरवले. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाचे सादरीकरण होऊन अहवाल स्वीकारायचा की नाही याचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. धारावीतील 70% अधिक जागा महापालिकेच्या मालकीची आहे. 5,000 कोटींपेक्षा जास्त रुपये प्रीमियम म्हणून महापालिकेला मिळायला हवे. म्हाडालाही 2,000 कोटी मिळायला हवे, पण हे पैसे अदानीची कंपनी स्वतःच घेणार आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये अदानी प्रकल्पाला काही ना काही सूट सरकार देत आहे. धारावीतील महाघोटाळा समोर येऊ नये यासाठी मुंबई महापालिका निवडणुका 2 वर्षांपासून घेतलेल्या नाहीत, असा आरोप उद्धव सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला. पुढील महिन्यात होऊ घातलेली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. या निवडणुका 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून सहकार विभागाने सोमवारी या संदर्भातील आदेश जारी केला. मात्र या निर्णयातून 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवड बाकी आहे अशा संस्थांना वगळण्यात आले आहे. घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्ण वेळ काम करण्यास पुढे येत नाही. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली आणि महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मूर्त स्वरूप येणार आहे, अशी माहिती भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती इथं बोलताना दिली. सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यावर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल 4,000 रुपयांवर द्यावी. यासाठी 21 ऑक्टोबर पर्यंत दर जाहीर करावा, अन्यथा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन देणार नाही. त्यासाठी संघर्ष अटळ आहे, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी बैठकीत घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना अधिकारी आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने बैठक केली. यावेळी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा खासदार कंगना रनौत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एका वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातील कोर्टाने कंगनाला थेट नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. 2021 साली कंगना यांनी केलेल्या एका विधानावरून हा वाद सुरू झाला आहे. कंगनाने 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचे वर्णन भीक असे केले होते.
या वक्तव्याने दुखावलेल्या वकील अमित साहू यांनी तक्रार दाखल केली होती। आता या वक्तव्यावर कोर्टाने कंगना यांच्याकडून उत्तर मागवले आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 नोव्हेंबरला होणार आहे। हरियाणा जम्मू काश्मीर नंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे। प्रियंका गांधी यांनी एका व्हिडिओ ट्विट करत महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे। महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकारने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे असे त्या म्हणाल्या आहेत। रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले, मात्र लोकार्पणाआधीच छताचा भाग कोसळला। या घटनेचा व्हिडिओ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शेअर करत महायुती सरकारवर टीका केली। वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अँड